रामनवमी निमित्त अयोध्या नगरीत भक्तांचा महासागर। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह। रामनवमी निमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांची गर्दी। मुंबईच्या वडाळा भागातील मंदिरातही सकाळपासून रांगा। उत्तर मध्य मुंबईच्या जागेसाठी भाजपकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती। आशिष शेलार यांनी नकार दिल्यानं भाजप उमेदवाराचा शोध घेत असल्याची चर्चा। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य। महायुतीचे प्रमुख नेते उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याची देखील माहिती। अमरावतीत राणा दाम्पत्यानं घेतली अभिजित अडसूळ यांची भेट। अडसूळ आणि राणा कुटुंबियांमधला अनेक वर्षांचा वाद शमला का, याची जोरदार चर्चा। म्हाडा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट। उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट। 19 एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार। सांगलीत कुणी बंडखोरी करत असेल तर पक्षानं कारवाई करावी। विशाल पाटलांचं नाव न घेता संजय राऊतांची काँग्रेसकडे मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरेड आणि हिंगणा इथं प्रचार करणार। एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी। विविध देशांमधून धमकीचे 4 ते 5 फोन आल्याची खुद्द खडसेंकडून एबीपी माझाला माहिती। माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या कारला भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात। दैव बलवत्तर म्हणून फुके थोडक्यात बचावले। घराबाहेर गोळीबार करण्यामागे सलमानला घाबरवणं हा मुख्य हेतू होता। दोन्ही आरोपींच्या तपासातून क्राईम ब्रांचला मिळाली माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।